नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेया भोसले, श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन, इयत्ता 9वी. साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील रात्र 35वी ही गोष्ट मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. मी औंध संस्थानात शिकावयास गेलो होतो, परंतु तेथून माझी उचल बांगडी देवाला करावयाची होती. मी तेथे कसे तरी दिवस काढीत होतो. ते सांगत मी बसत नाही. साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात. मला माझ्या आईच्या आठवणी सांगावयाच्या आहेत. त्या आठवणींपुरता माझा जो काही संबंध येईल ते मात्र मला सांगणे भाग आहे. पुण्यात माझ्या मावशीजवळ माझा धाकटा भाऊ सदानंद होता. पूर्वीचा यशवंत आता पुन्हा आईच्या पोटी आला असे आम्हा सर्वांस वाटत असे. परंतु प्लेगमध्ये पुण्यास एकाएकी सदानंद आम्हाला सोडून गेला. दत्तगुरू दत्तगुरू म्हणत गेला. ते पहा मला बोलवीत आहेत, मी जातो असे म्हणत तो गेला. मी औंधाला होतो. तेथेही प्लेग सुरू झाला. एक सोन्यासारखा मुलगा गेला व दुसरा दूर तिकडे एकटा. तेथेही प्लेग आहे हे ऐकून माझ्या आईचा जीव खालीवर होत होता. सदानंदाचे दुःख ताजे होते. किती दिवस झाले तरी तिच्या डोळ्याचे पाणी खळेना. परंतु ते दुःख कमी होत आहे तो तिला माझी चिंता जाणू लागली. चिंतामय तिचे जीवन झाले होते. प्लेगमुळे औंधाची शाळा बंद झाली. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी निघून जावे असे सांगण्यात आले. मी कोठे जाणार? पैसे तरी माझ्याजवळ होते का? मी माझ्याजवळची घोंगडी विकली. काही चांगली पुस्तकेसुद्धा विकली. 5 रुपये जमा झाले आणि मी औंधा सोडून निघून गेलो. 2-3 महिने शाळा बंद राहील असा अंदाज होता. मी हैरणे बंगल्यात उतरलो. गाडी ठरवून पालगडास आलो. पहाटेच्या वेळेस मी गाडीतून उतरलो. वडाच्या झाडावर गरुड पक्षी आले होते. ते मोठ्याने ओरडून गाव जाग करीत होते. आजूबाजूला भुपाळ्या, कोठे वेदपठण ऐकू येत होते. मी भाडे देऊन माझ्या कवाडीत शिरलो. मला वाईट वाटत होते. मला पाहिल्यावर आईला धाकट्या भावाची पुन्हा जोराने आठवण येऊन ती रडेल अशी भीती वाटत होती. हळूहळू मी अंगणात आलो. अंगणातून ओटीवर आलो. घरात आई ताक करीत होती. ताक करताना शांतपणे कृष्णाचे गाणे म्हणत होती. गोड मधुर प्रेमळ गाणे. गोकुळात खाशी तू दही दूध लोणी, गोकुळात खाशी तू दही दूध लोणी, परब्रह्म होतासी नेने परी कोणी, परब्रह्म होतासी नेने परी कोणी. एक राधा मात्र झाली वेडी तुझ्यासाठी, एक राधा मात्र झाली वेडी तुझ्यासाठी, पूर्णपणे झाली म्हणा देवा तुझी भेटी, म्हणा देवा तुझी भेटी, म्हणे देवा तुझी भेटी. हे गाणे म्हणत होती. मी ओटीवर ते गाणे ऐकतच उभा राहिलो. दार लोटण्याचे धैर्य होईना. परंतु किती वेळ उभा राहणार? शेवटी दार लटकले. थाप मारली. कोण? आईने विचारले. मी श्याम असे उत्तर दिले. श्याम? आला रे माझं बाळ. आले होय असं म्हणत आईने लगबगीने येऊन दार उघडले. आईने मला पोटाशी धरले. देवाने नमस्कार कर. मी त्यांना गुळ ठेवावे हो आधीच. बस रे. तुझ्या वाटेकडे किती डोळे लावले होते. त्याला देवाने नेले. म्हटले दुसरा दृष्टीस पडतो की नाही असे म्हणताना आईचे कंठ भरून आले व मीही रडू लागलो. वडील शौचास गेले होते. मी अंगणात येताच आई पुढे होऊन म्हणाली, श्याम आला हो. आपला आत्ताच आला. हे ते पाय धुवून घरात आले. मी त्यांना नमस्कार केला. श्याम गणपतीवर आवर्तने करीत होता. आलास शेवटी. खुशाल आहेस ना. सदानंद गेला असे म्हणून त्यांनी डोळ्यांना उपरणे लावली. नीज जरा अंथरुणावर, बाहेर थंडी आहे, नीज. आई मला म्हणाली की कपडे काढले. चूळ भरून आईच्या अंथरुणावर निजलो. आईची चौघडी अंगावर घेतली. ती चौघडी नसून जणू आईचे प्रेमाचे पांघरलेच होते. मी जणू आईच्या जवळ तिच्या खुशीतच निजलो आहे असे मला वाटत होते.
त्या दिवसाचे ते पहाटेचे आईच्या अंथरुणावर निजणे, तिच्या त्या पांघरुणात निजणे, ते अजून मला आठवत आहे. कितीतरी वेळ मी रात्र अंथरुणात असताना मी माझ्या आईच्या खुशीत आहे, हा विचार मी करीत असतो. ही भावना माझ्या मनात, जीवनात आहे. आईचे हात माझ्या भोवती आहेत असे कितीदा तरी मला वाटत असते व मी घहिरतो. घरी येऊन नव्याचा जुना झालो. धाकटा पुरुषोत्तम घरातील व गावातील हकीकत सांगत होता. मी त्याला माझ्या गोष्टी सांगत होतो. औंधला कवठाच्या फळाच्या बाबतीत माझी फजिती कशी झाली ते मी त्याला सांगितले. कोकणात कोंबडीच्या अंड्याला कवट म्हणतात, कोकणात कवठाची फळे नाहीत. औंधाला एक मित्र म्हणाला, तुला कवट आवडते का रे? मी त्याच्यावर संतापलो. माझे मित्र त्याला हसले. औंधला तळ्यात एक दिवस मी कसा बुडत होतो, तेथील यमाईचे देऊळ, रानातील मोर सारे त्याला सांगत होतो. पुरुषोत्तमनेही काही पाटीलवडचे मनुष्य पसारायला गेले असता साप चावून कसा मेला, कोणाची गाय चरताना पान लागून कशी मेली वगैरे सांगितले. असे काही दिवस गेले. आता जवळजवळ 1 महिना होऊन गेला तरी औंधाची शाळा उघडली नव्हती. माझ्या वडिलांना ते खरे वाटेना. तिकडे माझे जमत नाही म्हणून हात हलवीत परत आलो असे त्यांना वाटू लागले. अशी शंका त्यांच्या मनात दृढावत होती. एक दिवस रात्री पुरुषोत्तमजवळच गोष्टी बोलत मी अंथरुणावर पडलो होतो. दोघे भाऊ प्रेमाने एका पांघरुणात निजून बोलत होतो. एकमेकांच्या अंगावर आम्ही प्रेमाने हात ठेवले होते. गोष्टी ऐकता ऐकता पुरुषोत्तम झोपला व मलाही झोप लागली. परंतु एकदम दचकून जागा झालो. कोठून तरी उंचावरून पडलो असे स्वप्नात पाहिले. मी जागा झालो तेव्हा पुढील संवाद माझ्या कानावर पडला. आईने गोवऱ्या निशीत होती. दुसऱ्या दिवशीच्या भाजीची तयारी चालली होती. वडीलही गोवऱ्या निवडीत होते. हाताने काम चालले होते व उभयता बोलत होती. त्याच्याकडे तिकडे शिकणे होत नसेल म्हणूनच तो आला. प्लेगची सबब पडली, अजून शाळा उघडली नसेल असे वडील म्हणाले. तो खोटे बोलेल, त्याला तिकडे हाल काढावे लागतील, तरी तो परत जाणार आहे. येथे फुकट राहायला नाही काही, मी राहू देणार नाही अशी आई माझी बाजू घेऊन बोलत होती. त्यावेळेस तो गोपाळ पटवर्धन रेल्वेतून लावून देणारा होता. बरे झाले असते, या दिवसात नोकरी तरी कोठे आहे. परंतु तुम्हा मायलेकरांना पसंत पडले नाही. वडील पुन्हा म्हणाले, पण इतक्यात त्याला नोकरी करायची नाही. तो शिकेल, तो येथून जाईल. हो, तो गर्भशा होणार नाही, खायला काळ व भुईला भार होणार नाही. आई म्हणाली, तुला तुझी मुले नेहमीच चांगली वाटतात. शेवटी माझेच घर खरे होईल. तिकडे जमत नसेल म्हणून आला. एक दिवस बिंग बाहेर पडेल. वडील आपलेच म्हणणे पुढे चालवित होते. शेवटी माझ्याने राहावेनाच. मी अंथरुणातून उठून बसलो व म्हणालो, भाऊ, मी काही चोरून ऐकत नव्हतो. मी एकदम जागा झालो. तुमचे म्हणणे ऐकले. मी उद्याच येथून जातो. औंधाला प्लेग असो वा नसो, माझ्यावर जर तुमचा विश्वास नाही तर येथे कशाला राहू. मी केवळ खाण्यासाठी व माशा मारीत बसण्यासाठी येथे आलो नाही. प्लेग होता तरी मी तेथेच राहणार होतो. जाण्या येण्याचे खर्च नको म्हणून. परंतु परगावच्या विद्यार्थ्यास तेथे राहू देत नाहीत म्हणून मी आलो. मी उद्याच जातो. आई, मी उद्याच निघतो. त्यांचे नको म्हणणे मनावर घेऊ. तिकडे प्लेग थांबू दे, मग जा हो श्याम. माझ्या वडिलांचे ऐक. आई म्हणाली, मी थांबणार नाही. उद्या येथून माझी रवानगी करा. भाऊ, पुन्हा एकदा 10 रुपये तुमच्याजवळ मागितले पाहिजेत. तेवढी कृपा करून द्या. आई, चिंता करू नको. देव तारी त्याला कोण मारी. ज्याला जगवायचे त्याला तो रोगाच्या भर साथीतही जगवील, अफाट समुद्रातही तारील. मी म्हटले, तू तरी त्यांचाच मुलगा ना.
तुझं लहानपण हट्टी स्वभावाचंच थोडंच जाईल. जा बाबांनो जा, कुठेही खुशाल राहा म्हणजे झालं. माझे मेलीचे डोळे देव का मिटत नाही, काही समजत नाही. चांगली सोन्यासारखी पोरं नेतो, आम्हाला रडवायला राखतो, असे आई रडत म्हणाली. रात्र गेली व दिवस उजाडला. मी आईला म्हटले, माझे जाण्याचे ठरले आहे. आज नाही तर महिन्याभरानेच जावे लागणार ना, तू परवानगी दे. शेवटी आईने संमती दिली. दुसऱ्यावर स्वतःचीच इच्छा ती लादीत नसे. शरणगती हेच तिचे बळ होते. तिने कसलाच हेका धरला नाही. तिचे प्रेम बांधणारे नव्हते, मोकळीक देणारे होते, स्वातंत्र्य देणारे होते. वडिलांवर रागून मी परत जावयास निघालो. आईला रड आवरेना. एका पोटाचा गोळा प्लेगने बळी गेला होता, दुसरा प्लेगात उळी घालायला जात होता. परंतु ती काय करणार? बापलेकांच्या झगड्यात ती गाय मात्र रडविली होती. मी आईच्या पाया पडलो, वडिलांचे पाय धरले. अभयतांचे आशीर्वाद घेऊन मी निघालो. अभागी श्यामच्या आईचे न ऐकता निघाला. मी गाडीत बसलो. गड्यांनो, आईचे तेच शेवटचे पार्थिव दर्शन. त्यानंतर माझी आई जिवंत माझ्या दृष्टीस पडली नाही. तिची भस्म मृत्यूचे शेवटी स्मशानात मी पाहिली. आईला मी त्यावेळेस कायमची सोडीत आहे. तिचे अमृतमय शब्द शेवटचे ऐकत आहे, अशी मला कल्पनाही नव्हती. परंतु मानवी अशा विरुद्ध देवाची इच्छा, हे कठोर सत्य मुलाने अनुभवायचे होते. दुसरे काय? धन्यवाद.